हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर चला तुम्हाला एक मी आता आज व्हायरल इन्फेक्शन जे होतं आहे आता सर्वांना, वातावरण खूप बाहेर खराब आहे. सर्दी वगैरे लगेच होत आहे सगळ्यांना आणि एकाला झालं की सगळ्या घरालाच होते. तर त्यासाठी मी उपाय सांगणार आहे तुम्हाला एक. तर मी आता 50 ग्रॅम सुंठ घेतलेली आहे आणि तुम्हाला तुमच्या बजेटनुसार घ्यायची आहे. कमी जास्त करू शकता तुम्ही. तर सुंठ मी खलबत्त्याने ठेचून घेत आहे आणि नंतर मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तर आता मी ठेचून घेतलेली, का तर मिक्सरला एवढं घालू शकत नाही आपण. आणि एकच विलायची घेतलेली, ती पण आपल्या आवडीनुसार तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर नुसतंच आपण सुंठ बारीक करून घ्यायची. आणि आता मी इथे चहाच्याच गाळणीने गाळून घेत आहे, का तर मोठ्या गाळणीने खूप जाडसर येते, तर मुलं वगैरे खाऊ शकत नाहीत. आणि हे लाडू जे आहेत ना, हे लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी तुमचं 1 वर्षाचं बाळ जरी असेल ना, ते सुद्धा खाऊ शकेल, इतकं छान असे लागतात. फक्त लहान मुलं खाणार असेल तर तुम्ही क्वांटिटी म्हणजे गुळाची क्वांटिटी वाढवायची आहे. आणि जर मोठी माणसं खाणार असेल तर तुम्ही गूळ कमी प्रमाणात टाकला तरी चालू शकतं. आणि आपल्याला इथं तुपही लागणार आहे. आता मी घरी बनवलेलंच तूप वापरणार आहे इथं. तर त्यासाठी मी आत्ता पहिल्यांदा सुंठ चाळून घेत आहे आणि ही 2 बॅचमध्ये मी चाळून घेतलेली आहे. म्हणजे पहिल्यांदा चाळून घेतली आणि त्यानंतर जे त्याचा जाड भुगा जे राहतो तर तो मी परत एकदा वाटून घेतला आहे मिक्सरला. अशी करून मी 2 वेळा तिला वाटलेली आहे आणि 2 वेळा चाळून घेतली. आणि जी राहती शिल्लक राहिलेली तर ती आपण चहा पावडरमध्ये जरी टाकून दिली तरी चालतं. आपल्याला सुंठाचा चहाही मिळतो. आणि प्रत्येक वेळेस आपण सुंठ ठेचून चहा बनवू शकत नाही, तर हे एक छान असा ऑप्शन आहे. म्हणजे टाकून देऊ शकत नाही आपण, काय नाही, हे वापरात येणार आहे. तर सुंठाचा जो जाडभुगा राहील तो तुम्ही चहा पावडरमध्ये टाकून ठेवा. आणि आता मी चाळून घेत आहे. ही पहिली बॅच झालेली, ती इतकं जाड निघलेलं आहे. आणि लहान मुलं कसं तोंडात आल्यानंतर खात नाहीत परत पुढच्या वेळेस, तर त्या लहान मुलांसाठीही करायचं आहे आपल्याला असं. आणि आता मी चाळून सर्व पूर्ण झालेलं आहे माझं. आता ही दुसरी बॅच ही मी वाटून आणून परत चाळलेली आहे. तर चहाच्या गाळणीने पूर्ण फाईन पावडर होती चांगली बारीक त्याची. आणि आपली मोठी चाळण असते त्यात खूप जाडसर असं निघतं, त्यासाठी मी आता चहाच्या गाळणीनेच गाळून घेतलेलं आहे. तर इतका जाड असा भुगा निघलेला आहे. आणि हा मी आता चहा पावडरमध्ये किंवा पुढचं काय आपण करणार असेल पुरणपोळी वगैरे तर त्यात आपण तो परत वाटून घालू शकतो. तर एका साईडला एका डब्यात ठेवून द्यायचं आहे आपल्याला. आणि आता सर्व मिक्स करून आपल्याला जसं गुळाच्या क्वांटिटीवर पण आहे. गूळ जर वल्ला असेल तर आपल्याला लगेच लाडू वळायला मदत होते. आणि गूळ जर सुक्का असेल तर जास्त वळायला वेळ लागतो आणि मग तूप आपल्याला जास्त घालावं लागतं. तर मी आता माझा हा गूळ जास्त ड्राय होता, असं म्हणजे कोरडा होता, तर त्यासाठी मी जास्तही घातलेलं नाही. गूळ थोडंसं घातलं आहे, का तर इफेक्ट लवकर होण्यासाठी. आणि व्हायरलचं कसं आहे, आता हे वातावरण खूप बाहेरचं खराब आहे, तर हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत चालणाऱ्या सर्वांसाठी आहे. तर मी आता थोडंसं काय केलेलं आहे, आता मुलं मोठी आहेत आपली, त्याच्यामुळे मी गूळ थोडासाच घातलेला आहे, का तर तिखट झालं तरी मुलं खाऊ शकतात आमची. आणि फक्त लहान मुलांसाठी आपल्याला गूळ जास्त घालायचा आहे. तर आता हे लाडू छोटे छोटे करून घ्यायचे, तर आपल्याला गूळ कापून घ्यायचं आहे चांगलं पूर्ण. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यात तूप घालायचं आहे. 2 ते 3 चमचे मी थोडं करत घातलेलं आहे, का तर एकदम आपल्याला तूप घालायचं नाही, का तर एकदम तूप घातलं तर लाडू अशी पातळ होऊ शकते क्वांटिटी त्याची. म्हणून जसं लागेल असं आपण थोडं करत चमच्या तूप वाढवत जायचं आहे. तर मी आता त्यातला थोडासाच गूळ टाकलेला आहे. आणि गूळ जास्त असा मेल्ट होत नव्हता, असा कोरडाच गूळ आहे, जास्त ओला नाही आहे गूळ. आणि सुंठ तुमच्या ह्याच्यानुसार आहे की तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. सुंठ तुम्हाला जास्त करून ठेवायचं जास्त घेऊ शकता. आता मी थोड्या प्रमाणात तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं घेतलेलं आहे. पण मी हे जास्त, माझी मुलं ज्यावेळेस लहान होती त्यावेळेस मी जास्त करून ठेवत होते पहिल्यांदा. आता इतकी गरज पडत नाही, तरी पण मी करून ठेवते. कसं वातावरण चेंज झालं की हे आपण गोळ्या औषधं खाण्यापेक्षा हे खरंच आयुर्वेदिक केलेलं कधीही चांगलं. आणि तुम्ही तुमच्या मुलांना असंच आयुर्वेदिक देण्याची सवय लावत जा. आणि जास्त करून म्हणजे चॉकलेटच्या स्वरूपात जरी तुम्ही दिलं मुलांना, तरी बाहेरची चॉकलेटपेक्षा हे गुळाचं बनवलेलं कधीही चांगलं. मी तर माझ्या मुलांना अक्षरशः चॉकलेटच्या कागदामध्ये नुसताच गूळ रॅप करून ते द्यायची. चॉकलेट मागितलं की तीच द्यायची मी पहिल्यांदा. तर मुलं, त्यांना काय एवढं समजत नव्हतं, मग चॉकलेट म्हणून ती गुळच खायची. आणि आत्ता कसं मुलांना सर्व समजतं, चॉकलेटही कळतं आणि गुळही कळतो. पण माझ्या मुलांना मी शक्यतो गूळ वगैरे आणि बाहेरचं खाणं खूप टाळलेलं होतं. लहानपणापासून त्यांना सवयच नाही बाहेरची जास्त खाण्याची. तर मी सर्व काही पण लागलं तरी त्यांना घरीच बनवायचे. तर बऱ्याचशा गोष्टी मी घरीच बनवते. परत लहान मुलांना ते भिजवलेले डाळी असतात तेही द्यायची मी भिजत घालून, ते तळून द्यायची. असं करून ठेवायचं त्यांचा खाऊ, म्हणजे ते लहान मुलांना सवय लागते, बाहेरचं खाण्याची सवय लागत नाही जास्त. आणि आता मी हे एकजीव करत आहे. सुंठ
सुंठ तूप आणि एकत्र करून घ्यायचं आहे सुंठ तूप आपल्याला आणि गूळ घालून हाताच्या आणि आपल्या हाताच्या उष्णतेने सुद्धा गूळ असं मेल्ट होत जातो, हळूहळू पातळ होत जातो. त्यासाठी अंदाज घेतच आपल्याला तूप घालायचं आहे. जास्त तूप एकदम पहिल्यांदाच घालू नका. आणि पूर्ण असं एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला हळूहळू वळत आणि मग लाडू करून घ्यायचे आहेत. पण कोणाकोणाला अंदाज येत नाही, जास्त तूप घातल्यानंतर पातळ झालं तर आपण काहीच करू शकत नाही. मग त्यासाठी आपल्याला परत सुंठ वाटून परत त्यात ॲड करावं लागणार आहे. आणि जरी पातळ झालं तरी काय घाबरू नका, परत आपल्याला सुंठचं प्रमाण वाढवलं तरी चालू शकतं. फक्त सुंठाची पावडर एक्स्ट्रा असेल तुमच्याकडे किंवा तुम्हाला परत करावं लागणार आहे. तर त्यासाठी तूप आपल्याला घालताना एकदम थोडं बेताने घालायचं आहे, थोडं थोडं करतच घालायचं असेल. ह्याला जास्त तूप लागत नाही आणि प्रत्येकाचा गुळावरती ह्याच्यावरती अवलंबून असतं. कोणाचा गूळ जास्त वल्ला असला तर लगेच होऊ शकतं. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करा आणि तुमच्या लहान मुलांना पण द्या आणि वयस्कर मंडळी असतील त्यांनाही द्या. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटते ही कमेंट करून नक्की सांगायची आहे. आणि तुम्ही कधी अशी रेसिपी केली होती का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले ब्लॉग वगैरे तुम्हाला पाहायला कसे वाटतात तेही नक्की सांगा. तर चला आता पुढे मी कशी बनवते ते तुम्हाला सांगते. तर ह्याचं आपल्याला एकदम चुरून घेतल्यासारखं घ्यायचं आहे गूळ पूर्ण. त्याचे जे हे असतील गाठी ते फोडून घ्यायचे आहेत आणि पूर्ण हाताने असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि गाठी फोडल्यानंतर पूर्ण एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला उजव्या हाताने डाव्या हातावर तसे दाबून घ्यायचे आहेत लाडू ते. आणि मग जास्त प्रेस नाही करायचे ते, का तर परत फुटतात ते. त्याच्यामुळे हलक्या हाताने असे गोल गोल करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हे लाडू तुम्ही महिनाभर जरी ठेवले तरी त्याला काही होऊ शकत नाही. त्यामुळे नो टेन्शन, तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता. महिनाभर जरी राहिले तरी काही खराब होत नाहीत, काही नाही. फक्त आपला हात एकदम कोरडा असला पाहिजे, आपला डबा वगैरे कोरडा असला पाहिजे. आणि पाणी कशाला नसेल त्याची काळजी घ्या. आणि काय तूप वगैरे असतं त्यामुळे खराब होत नाही ते. करून तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवलं तरी चालू शकतं, बाहेर ठेवू शकता. तर बाहेर ठेवायचं आहे. आणि महिनाभर जरी तुम्ही बाहेर ठेवलं तरी काही घाबरायचं नाही, काही खराब होत नाही, काही नाही. आणि तुमच्या मुलांना आरामशीर तुम्ही देऊ शकता. तर छान असे माझे लाडू झालेले आहेत. आणि तुमच्या ह्याच्यावरती तुम्हाला अजूनही लहान करायचे असेल तुम्ही करू शकता. आणि अजून मोठे म्हणजे 2 लाडू करण्यापेक्षा 1 लाडू केला तर 1 दिवसभरात. आणि खाण्याची पद्धत सांगते तुम्हाला. तो 1 लाडू आपण खाल्ल्यानंतर किंवा सकाळी किंवा संध्याकाळी तर गरम दूध किंवा मग गरम पाणी प्यायचं आहे आपल्याला. म्हणजे ज्यांना सर्दी खोकला झाला आहे त्यांच्यासाठी लाडू झालेले आहेत बघा आता. आणि लाडू एकच घ्यायचा आहे आणि ते खाल्ल्यानंतर आपल्याला गरम दूध किंवा पाणी प्यायचं आहे गरमच. ज्यांना सर्दी खोकला झाला असेल आणि लहान मुलांसाठी द्यायचं असेल तुम्ही कधीही देऊ शकता. आणि लहान मुलांना दूध वरून प्यायला दिलं सर्दी झाल्यानंतर तरी खूप त्यांना फायदा होणार आहे. तर तुम्ही नक्की करून पहा. आणि ही रेसिपी कशी वाटली ही नक्की सांगायची आहे, न चुकता सगळ्यांनी सांगायची आहे. आणि मीही माझ्या मुलांना पहिल्यापासून हीच रेसिपी करत आलेली. आणि त्याला सर्दी वगैरे जास्त म्हणजे परीला तर कधी सर्दी होतच नाही आणि दादालाही होत नाही. तर बघा आता तुम्ही तुमच्या मुलांना किती फरक पडतो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाडू झालेले आहेत आणि खूप असे आयुर्वेदिकच लाडू इथं आपण. आणि तेही आपल्या घरगुती वस्तू आपल्या नेहमी किराणामध्ये असतंच. तूप वगैरे असतं, सुंठ असते आणि गूळ तर सर्वांच्याच घरी असतो. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगायला विसरू नका. तर चला, तुमच्यासाठी यूजफुल अशा रेसिपी मी घेऊन येत जाईल. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आता ब्लॉग पाहायला विसरू नका. तर चला, श्री स्वामी समर्थ. बाय.